सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पैशाच्या वादावरून हर्षलचे निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने केले वार। रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकरण, मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या। दिनांक 16 मे 2025 रोजी पोलीस स्टेशन रामटेक येथे फिर्यादी नामे कैलाश अशोक ताकोत, राहणार शीतला माता मंदिराच्या मागे, विनोबा भावे, वार्ड रामटेक यांनी रिपोर्ट दिली। मृतक नामे हर्षल धनराज कोटांगडे, वय 26 वर्ष, राहणार रामटेक याला आरोपी श्री दुर्गेश राजकुमार इंगोले आणि स्वप्नील उर्फ दुर्लक्ष कश्यप राजकुमार इंगोले, दोघेही राहणार आझाद वार्ड रामटेक यांनी मृतकाला पैशांच्या वादावरून दुधाळा येथे धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आणि त्यांचे खून केला, अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामटेक येथे कलम 384-85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी गुन्हा दाखल केला असून त्या ठिकाणाहून पळून गेले होते। त्यामुळे त्या आरोपींचा शोधाशोध, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रभारी श्री रमेश धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपूरचे पोलीस अधिकारी श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे साहेब, उमेश फुलबेले, वीरेंद्र नारड, विपिन गायधने तसेच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध घेऊन अवघ्या 4 तासात पोलिसांनी आरोपी दुर्गेश राजकुमार इंगोले, स्वप्नील उर्फ दुर्लभ कश्यप राजकुमार इंगोले, दोघेही राहणार आझाद वार्ड रामटेक यांना जाम जिल्हा भंडारा जिल्हा येथून ताब्यात घेतले। सदर आरोपींना पुढील तपासाकरिता रामटेक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास रामटेकचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवारसह हर्षपाल मेश्राम।